हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. समाजवादी व्यावहारिक सूत्र. लाओत्से सांगतो की माणसाचा मार्ग असा नाही. ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडून तो काढून घेतो आणि ते ज्यांच्याकडे विपुल आहे अशांना आदराने ते देतो. येथे ओवीत लाओत्सेने एक घातक अशा सामाजिक जाणीवेवर, खरे पाहता असंवेदनशील जाणीवेवर प्रकाशाचा झोत टाकला आहे. सरकारच्या आडमोठ्या धोरणाची जाणीव करून दिली आहे. चुकीच्या मार्गाने प्रवाहित होत असलेल्या अर्थकारणाची सत्य जाणीव करून दिली आहे. सरकार, जनता आणि विशेष करून सुजाण जनता यांनी नेमक्या कशाला विरोध करावा याचे हे सूचित केले आहे. समजून घेतले तर हे अंजन आहे आणि सर्वच हसण्यावारी न्यायचे असल्यास ते रंजन आहे. कारण गेंड्याची कातडी पांघरून डोळ्यावर कातडे ओढले की कोणाच्या हलाखीच्या परिस्थितीवर डोळ्यातून अश्रू यायच्याऐवजी हसायला येते. सरकार दरबारी निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे बहुतांशी श्रीमंत वर्गामधूनच आलेले असतात. कारण निवडणुका जिंकायला भरपूर पैसे लागतात आणि तेही राजरोस घाम गाळून वैध काम करून मिळवलेले नव्हे, तर अवैध काळे धंदे करून आणि कर चुकवून मिळवलेले, खरे पाहता लुबाडलेले पैसे लागतात. निवडणूक आयोगाने कितीही कडक कायदे केले तरी त्यामधून पळवाटा काढून हे लोक निवडणुकीत पैशांचा भरपूर वापर करतात. कागदोपत्री त्यांचा जो निवडणुकीचा खर्च दाखवलेला असतो तो म्हणजे समुद्रात तरंगत असलेल्या बर्फाच्या खडकाचा 1/9 दृश्य भाग असतो. यामुळे तेथे जे काही काम केले जाते ते काम जनतेच्या कल्याणाच्या देखाव्याखाली, ते काम करणाऱ्याचे वैभव आणखी कसे वाढेल यासाठी केले जाते. यामधून ते काम करणाऱ्याला भरपूर माया मिळते आणि त्यात अथपासून इतीपर्यंत सर्वांचा वाटा ज्याच्या त्याच्या खुर्चीच्या मानाप्रमाणे ठरलेला असतो. उदाहरणार्थ, रस्त्याचे काम केले जाते आणि टोल वसुली केली जाते रस्ता वापरणाऱ्या सर्वसामान्य जनतेकडून. कारण यामधून सरकारी गाड्यांना सूट असते. या टोल वसुलीला अंत नसतो. अनंत काळ ही वसुली सुरूच असते. रस्ता उखडला तरीही टोल वसुली सुरूच असते. यात खालपासून वरपर्यंत सर्वांचा हप्ता बांधलेला असतो. दाद ना फिर्याद. कारण कोणी कोणाचा वाली नाही. ज्याला ओरडायचे असेल त्याने खुशाल आपला घसा कोरडा करून घ्यावा. येथे कानात बोळे घालून ठेवलेले आहेत. हे खाबू याच पैशांमधून तथाकथित त्यांच्याचसारखे बंधू असलेल्या अंतर्देशीय साधू संतांचा सत्कार करतात, त्यांचा आशीर्वाद घेतात. श्रीमंत, वैभव संपन्न, धनदांडगे भरपूर उलटसुलट धंदे करतात. जनतेला लुबाडून रगड पैसे मिळवतात. करमणूक करणारे गरीब जनतेच्या खिशातून पैसे मिळवतात. खेळाडू खोऱ्यांनी पैसे मिळवतात. ते पैसे एक एक तिकीट काढलेल्या आम जनतेकडून आलेले असतात. यापैकी कधी कोणी गरिबांसाठी काही केलेले आढळत नाही. त्यांच्या परदेशातील वाऱ्या, मौज मजा फक्त ऐकायला येते. अध्यात्म अनन्य. लाओत्से ओवीचा शेवट करताना म्हणतो, असे कोण आहेत की ज्यांच्याकडे सर्व जगताला पुरेसे होईल इतके देण्यासाठी पर्याप्त आहे? फक्त ताओ मनुष्य. म्हणून योगी कर्मयोग करतात परंतु स्वतःजवळ काहीही ठेवत नाहीत. अवघड कामे संपन्न करतात परंतु त्याचे श्रेय घेत नाहीत. कारण त्यांना वर्चस्व गाजवायची इच्छा नसते. लाओत्सेला सुचवायचे आहे की ताओ तत्त्वज्ञान, अध्यात्म, सत्संग अत्यावश्यक आहे. आत्तापर्यंत केलेल्या निरूपणावरून हे सिद्ध होते की देशात साम्यवाद किंवा समाजवाद रुजवणे म्हणजे सर्वसामान्य जनतेला भुके कंगाल करणे आहे. इतकेच नव्हे तर ते लायकी नसलेल्यांना डोक्यावर चढवणे आहे. त्यामुळे देशात लोकशाही हवी, परंतु तेथे जनतेला योग्य शिक्षण देऊन अत्युत्तम नागरिक तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यात्माला अन्य पर्याय नाही, योग शिक्षणाला पर्याय नाही आणि हे प्रशिक्षण अगदी बालपणापासून यायला हवे आणि तेही भोंदू बाबांकडून नव्हे तर राष्ट्रप्रेमी योग्यांकडून. कारण या विश्वात फक्त योगीच असे आहेत की त्यांच्याकडे जे आहे
ते त्यांना पर्याप्त आहे आणि त्यामुळे ते सर्व जगाला पुरेल इतके मोठ्या आनंदाने ते देऊ शकतात. पूर्वी राजे, महाराजे, सम्राट, महासम्राट हे योगी संन्यासांचा, साधू संतांचा, ऋषीमुनींचा मानसन्मान करत असत. त्यांचे आदराने पाद्यपूजन करून त्यांना राज्य अर्पण करत असत. याचा अर्थ असा आहे की राज्याच्या कारभारात त्यांचा सल्ला घेतला जात होता. यामुळे अयोगिक आचरण केले जात नव्हते. त्यातून प्रमाद झाला तर त्यात वेळीच सुधारणा केली जात होती. यात जनतेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जात होते. कारण योगी निरीच्छ असल्यामुळे त्यांचा सल्लाही तसाच निस्पृहपणे दिलेला असे. यात महत्त्वाचा फायदा असा होता की वेळप्रसंगी राजालाही त्याची चूक दाखवायला, त्याच्यावर वचक ठेवायला, त्याला सुधारायला कोणीतरी महाज्ञानी त्याच्यावर होता. ताओ मनुष्याला कसलीही इच्छा नाही की वांछा नाही. त्याला सर्वत्र परमात्म्याचे दर्शन होत असते. या अशा दर्शनाला जो वंचित आहे त्यालाही तो परमात्मा आहे याची जाण येणे गरजेचे आहे. यासाठी त्याला ते दर्शन घेण्याची दृष्टी देण्याचे काम योगी करू शकतात. कारण ते कोणतेही काम हे प्रभूचे काम आहे हे जाणतात आणि त्यामुळे त्यामधून फक्त विश्वकल्याणच होते. येथे वैयक्तिकच काय तर कसलाच काही कोणाचा काहीही स्वार्थ नसतो. प्रत्येक कृती ही त्या प्रभूच्या राज्यातील फक्त सेवा असते. ती प्रभूला पावन व्हावी यासाठीच केलेली असते. यामुळे जनतेच्या पैशांचा पुरेपूर उपयोग जनतेला पोचवला जातो. योगी पूर्ण निरीच्छेने कर्मयोग करतात. ते फार मोठमोठी कामे पार पाडतात, परंतु प्रसिद्धी परान्मुख राहून. कारण योग्यांना कसलीही काही पुढे पुढे करायची, कामाचे श्रेय घ्यायची इच्छा नसते. प्रभूच्या दरबारी सेवा रुजू झाली की ते त्यांना पुरेसे असते. यामुळे एक काम झाले की ते तेथे रेंगाळत नाहीत. ते लगेच दुसरे काम सुरू करतात. हरि ओम.